नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे यापूर्वी सर्व हप्ते आले होते, परंतु जानेवारीचा हप्ता आला नाही. अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या काही अपात्र महिला असतील, अशा अपात्र महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नसल्याच्या बातम्या तुम्ही सोशल मीडियावर तसेच वेगवेगळ्या चॅनलवर पाहिल्या असतील. यामध्ये किती तथ्यता आहे, त्यानंतर यामध्ये कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत आणि तुम्हालाही यापूर्वीचे सर्व हप्ते मिळाले असतील, परंतु जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल, तर तो कशामुळे मिळाला नाही, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे यापूर्वीचे सर्व हप्ते मिळाले, परंतु तुम्हाला जानेवारीचा जर हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हाला या गोष्टी चेक करायच्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष काय होते पहा. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक होतं. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता यामध्ये यापूर्वी तुम्हाला लाभ भेटला असेल आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला नसेल, तर तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुमचं जे वय आहे ते 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तर नाही. किंवा काही लोकांनी काय केलेलं होतं, आधार कार्ड एडिट करून अर्ज भरले होते. त्या अर्जांना या अगोदरचे हप्ते मिळालेले होते, परंतु आता यामध्ये परत छाननी चालू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं वय बरोबर आहे का. त्यानंतर ज्या लाभार्थी महिलाचं आधार कार्ड तुम्ही अपलोड केलेलं आहे, त्याच महिलाच्या नावाने बँक अकाउंट आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये कोणी ITR म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल, तर तुम्हाला यासाठी अपात्र केले जाऊ शकते आणि त्यामुळेही तुमचा हप्ता जमा झाला नसेल. यामध्ये अपात्रता काय आहेत पहा. तुमच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला इथून पुढं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळेही तुमचा जानेवारीचा हप्ता मिळालेला नसू शकतो. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे त्यांच्या कुटुंबात इन्कम टॅक्स भरणारा जर कोणी असेल, तर त्याही कुटुंबाला याचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, याच्यामध्ये जर कुटुंबातील कोणी सदस्य नोकरीमध्ये असेल, तर त्यांच्याही ज्या काही घरच्या महिला असतील त्यांना हा लाभ मिळणार नाही. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, तर त्यांनाही यामध्ये अपात्र केलं जात आहे. जर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ भेटत असेल किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना या योजनेचा जर तुम्हाला लाभ भेटत असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा आजी माजी आमदार आहेत, म्हणजे जर कुटुंबामध्ये आमदार खासदार असतील, तर त्याचाही लाभ तुम्हाला मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे, जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर वगळता कुठलीही 4 व्हीलर असेल, तरही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यापैकी तुम्ही हे पॉईंट चेक करायचे आहेत की हे पॉईंट तुम्हाला लागू होतात का. जर हे पॉईंट तुम्हाला लागू होत असतील, तर तुम्हालाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यामुळेच तुमचा जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. परंतु हे सर्व म्हणजे पात्रता निकषामध्ये तुम्ही बसत असाल आणि तरीही तुमचा जर लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा झालेला नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 181 वर कॉल करायचा आहे आणि तुमची तक्रार दाखल करायची आहे की तुम्ही पात्र असूनही तुमचा जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही. हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.